परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधील खळी या गावात गोदावरीचं पाणी घुसल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे। गावकऱ्यांना होडीनं प्रवास करावा लागतोय। 40 वर्ष जुना पूल गोदा नदीच्या पाण्यात बुडाल्यामुळे नवीन पूल देण्याची मागणी सध्या गावकरी करतात। जवळपास 4 ते 5 गावांचा संपर्क या पुलावरून पाणी गेल्यामुळे तुटलेला आहे आणि असाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। गंगाखेड तालुक्यातील एका गावात मी सध्या आलेलो आहे। ह्या होडीमध्ये मी सध्या बसून एक गाव आहे तिथे पोहोचत आहे। त्या गावाला अक्षरशः गोदावरी नदीने वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे हे गावकरी ह्या तराफ्यातून रोज ये जा करत आहेत। मागील 2 दिवसांपासून हे ये जा त्यांचं चालू आहे। तर जवळपास 1 किलोमीटर लांब ही गोदावरी नदी आहे। ते पात्र फुटून पाणी सगळं ह्या गावामध्ये आलेलं आहे। माझ्यासोबत इथले काही रहिवासी आहेत, त्यांना आपण बोलूयात। किती दिवस झाले दादा हे पाणी आहे? आता मागची 2 दिवस झालं पाणी आहे आणि आम्हाला खूप त्रास होतोय गावाच्या पलीकडे जायला, कारण पूर्ण संपर्क तुटलेला आहे गावाचा। त्याच्यामध्ये प्रशासनातर्फे कोणी आलं होतं? काही मदत, काही रस्त्याचं काही बोलणं झालं? प्रशासनाकडून अजून काही आलेलं नाही कोणी। यावेळेस म्हणजे आमच्या गावकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली होती की हा जो रस्ता आहे या रस्त्यावर मोठा पूल करणं आवश्यक आहे। जर ह्या पूल जर केला तर हे खळीच नाही तर चिंचटाकळी, गौंडगाव, सावंगी आणि धारासूर मार्गे जोडल्या जाणारा हा रस्ता आहे। हा रस्ता चालू आणि सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी मोठा पूल होणं आवश्यक आहे। तर पूल नसल्यामुळे ही परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे दोऱ्या लावलेल्या आहेत। हे जे दोरी शेंदत आहे, किती दिवस झाले दोरी शेंदत आहे? 3 दिवस झाले। आज किती वेळेस ये जा चालू आहे? दिवस रात्र दिवस रात्र। काल तुम्ही सांगत होते काही एक प्रेग्नेंट महिला होती, तिला घेऊन गेले होते? हा, रात्री 2 वाजता गेलतो। 2 वाजता गेले। तर बघितलं तर एकंदरीतच हे बिकट परिस्थिती ह्या गावामध्ये आहे। एक महिला जिची डिलिव्हरी होती त्याला काल रात्री 2 वाजता ह्याच तराफ्यामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं। तर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन काहीतरी मदत ह्यांना पोहोचावी अशी त्यांची सध्या मागणी दिसून येत आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।